नमस्कार, मी देवा राखुंडे. गेल्या 24 तासात उजनी धरणामध्ये किती पाणी आलं आणि सध्या दौंड बंधाऱ्यामधून उजनी धरणात म्हणजे भीमा नदी पात्रात येणारा विसर्ग किती आहे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर काल 8 जुलै रोजी पहाटेच्या 1:30 वाजता उजनी धरण मायनसमधून प्लसमध्ये आलं. म्हणजे उजनीची एकूण पाणी साठवण क्षमता 123 टीएमसीची आहे. ज्यावेळी उजनी धरण 100% क्षमतेनं भरतं त्यावेळी उजनी धरणात 117 टीएमसी पाणीसाठा मावतो. यापैकी 54 टीएमसी पाणीसाठा हा जिवंत पाणीसाठा म्हणून गणला जातो आणि 53 टीएमसी पाणीसाठा हा मृत पाणीसाठा म्हणून गणला जातो. हे मी का सांगितलं, तर काल ज्यावेळी 8 जुलैला पहाटे 1:30 वाजता उजनी धरण मायनसमधून प्लसमध्ये आला असं मी म्हणतो. म्हणजेच 63 टीएमसी पाणीसाठा क्रॉस झाला आणि त्या अधिकचा पाणीसाठा झाला, त्याला आपण प्लसमध्ये आलं म्हणतो. आता 63 टीएमसी क्रॉस झाल्यानंतर आज तारीख आहे 9 जुलै. 9 जुलैच्या सकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे कालच्या 6 ते आजच्या 6 या 24 तासात आणि त्यापूर्वीचे काही तास 1:30 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यंतचे या कालखंडामध्ये जवळपास 30 तास आपण म्हणू किंवा जे काही पुढचे तास होत असतील त्या एक 24 ते 30 तासामध्ये किती पाणीसाठा उजनी धरणामध्ये वाढला गेला. तर आत्ता सकाळी 6च्या आकडेवारीनुसार 77.72 टीएमसी एकूण पाणीसाठा उजनी धरणामध्ये झालेला आहे. म्हणजेच किती पाणीसाठा वाढला, तर 63 टीएमसी ही उजनीची मायनस रेषा आहे. म्हणजेच ते 7 टीएमसी आणि हे वाढलेलं 77 म्हणजे 7 दुनी 14 14 ते 15 टीएमसी पाणी जे आहे ते गेल्या 24 ते 30 तासामध्ये उजनी धरणामध्ये वाढलेलं आहे. यापूर्वी उजनी धरणामध्ये मग पाणी किती होतं, तर 5 जुलै 2026 म्हणजे गेल्या 2 दिवसापूर्वी 5 जुलैला दौंड येथील जो बंधारा आहे त्या बंधाऱ्यामधून उजनीत म्हणजे भीमा नदी पात्रामध्ये पाण्याची आवक सुरू झाली. सकाळी 6 वाजता सुरू झालेली आवक हे जेमतेम 6000 क्युसेक या दाबानं म्हणजे त्या वेगानं तो प्रवाह येत होता. म्हणजे 5 जुलै रोजी उजनीमध्ये पाणी यायला सुरुवात झाली. 5 जुलैपासून ते 8 जुलैच्या पहाटेच्या 1:30 वाजेपर्यंत उजनी धरण मायनसमधून प्लसमध्ये येईपर्यंत किती पाणी आलं, तर ते जवळपास 15 टीएमसी पाणीसाठा आलं. कारण 48 टीएमसी हे एकूण पाणीसाठा उजनीमध्ये त्या दिवशी होता 5 जुलै रोजी. आणि 5 जुलै नंतर कालच्या 8 तारखेपर्यंत उजनीमध्ये 63 टीएमसी पाणी साठा जो आहे तो आला. म्हणजे तो गॅप आपण बघितला तर तो जेमतेम गॅप 14 ते 15 टीएमसीचा आहे. आणि आत्ता 8 जुलैच्या पहाटेच्या 1:30 पासून आजच्या 9 जुलैच्या सकाळी 6 पर्यंत आलेलं पाणी हे 14 टीएमसी. म्हणजे आत्तापर्यंत जो पश्चिम घाटमाथ्यावर पाऊस झाला, पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर मी म्हणतोय जो पाऊस झाला आणि भीमा नदीमध्ये जो प्रवाह आला, या प्रवाहात उजनी धरणात एकूण पाणी किती वाढलं या 4 दिवसात 5 जुलैपासून 9 जुलैपर्यंत, तर जवळपास 29 ते 30 टीएमसी पाणीसाठा या 4 दिवसामध्ये उजनीमध्ये वाढलेला आहे. आणि शेतकऱ्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण शेतकऱ्याच्या जीवाला घोर लागलेले होते. कारण आतापर्यंतही विचार केला तर ना इंदापूर तालुक्यात पाऊस झालाय, समाधानकारक पाऊस आपण ज्याला म्हणू, रिमझिम पाऊस तो नॉर्मल झालेलाच आहे. त्यामुळं फार शेतीला फायदा होईल असं मला वाटत नाही. कारण स्पर्धा करणारी पिकं जी आहेत गवतवर्गीय हीच पिकं तिथे वाढतील. पण तितकासा शेतीला पावसाचा फायदा इथे तर होताना मला दिसत नाही. आणि सोलापूर जिल्ह्यात तर पाऊस नाहीच आहे. म्हणजे उजनीच्या बाबतीत जीवाला घोर का लागला होता, कारण उजनीवरती अवलंबून जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी असेल, सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारी असेल, पुणे जिल्ह्यातील साखर कारखानदारी असेल आणि पुणे जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतीचं क्षेत्र म्हणजे शेतकरी असेल, याशिवाय शेकडो पिण्याच्या पाण्याच्या योजना यावरती अवलंबून आहेत. आणि मग ही उजनी मायनसमधून प्लसमध्ये कधी येणार आणि उजनी धरण आता 100कडे वाटचाल करतंय का की करणार नाही, पाऊस पडेल का की पडणार नाही, अल निनोचा प्रभाव आहे मग याचा किती इफेक्ट या ठिकाणी जाणवेल, हे सर्व प्रश्न उजनीवर अवलंबून असणाऱ्या प्रत्येकाला भेडसावत होते. सुदैवानं जून महिना जो आहे तो कोरडा जरी गेला असला तरी जुलैमध्ये चांगला पाऊस झालाय. पावसाने दमदार बॅटिंग केलेली आहे. आजही पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर पावसाची बॅटिंग कमी अधिक प्रमाणात सुरू आहे. जरी इंद्रायणीचा पाण्याचा प्रवाह जो जरी ओसरला असला तरी देखील येणारा पाण्याची आवक चांगली आहे. आणि त्यामुळं या 4 दिवसात उजनी धरणामध्ये जवळपास 30 टीएमसी पाणीसाठा वाढलेला आहे. वजा मध्ये असणारं उजनी धरण प्लसमध्ये तर आलं, पण उजनी धरणात
मागच्या 4 दिवसापूर्वी एकूण साठवण क्षमतेच्या 48 टीएमसी इतकाच पाणीसाठा होता. तो आता कुठेतरी 77 टीएमसी 80 टीएमसी पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. आता उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक किती आहे त्यावर थोडं नजर आपण टाकली तर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील. जरी पश्चिम घाटमाथ्यावर पावसाचा ओघ कमी झाला असला तरी खडकवासला धरणातून खडकवासला धरण हे 80% पुढे गेलेलं आहे आणि त्यामुळं त्यातून देखील प्रवाह खाली सोडण्यात आलेला आहे आणि त्यामुळं उजनी धरणामध्ये येणारी आवक देखील मोठी आहे. शिवाय इंद्रायणी वाहते, या सर्व गोष्टी आहेत. सुरुवातीला जर आपण बघितलं तर 5 जुलैला ज्यावेळी उजनीत येणारा पाण्याचा प्रवाह सुरू झाला, भीमा नदी पात्रामध्ये पाणी यायला लागलं, त्यावेळी दौंड बंधाऱ्यामधून येणारी जी आवक होती त्या ठिकाणी हे मापन केलं जातं, मापन केंद्र आहे. तर ती आवक अगदी 6-7 हजार क्युसेक होती. पुढे ती 14,000 वरती गेली. टप्प्याटप्प्याने वाढत अगदी 1,62,000 पर्यंत हा प्रवाह गेला. भीमा नदीचं पात्र तुडुंब भरून वाहू लागलं. अगदीच दौंड परिसरामध्ये नदीच्या कडेला असणाऱ्या काही शेती असतील, वीटभट्ट्या असतील, त्याला देखील पाण्याने वेढा टाकला. काही पूल पाण्याखाली गेले. हळूहळू तो प्रवाह जो आहे तो कमी झाला. 1,62,000 वरती गेलेला प्रवाह तो काल अगदीच 82,000 पर्यंत आला. म्हणजे तो निम्म्याने कमी झाला म्हणायला हरकत नाही. मात्र ज्यावेळी काल हा प्रवाह कमी झाला त्यावेळी असं वाटलं होतं की आता पाणी ज्या झपाट्याने पाणी वाढतंय ते थोडंसं पाणी कमी होईल, तेवढ्या वेगाने ते वाढणार नाही. मात्र पुन्हा काल ज्यावेळी खडकवासल्यामधून पाण्याचा प्रवाह वाढवला गेला, जो विसर्ग आहे तो वाढवला गेला, त्यानंतर पुन्हा एकदा भीमा नदीचं पात्रातली पातळी जी आहे ती पुन्हा वाढायला लागली आणि मग ती 83-80 हजाराची पातळी अगदी 90,000ला गेली. 90,000वरून आता ते अगदीच 1,30,000 पर्यंत जाऊन पोहोचलेले. सध्याची आकडेवारी बघितलं तर 1,31,262 क्युसेक हा प्रवाह सकाळी 6 वाजताचा आहे. म्हणजे 9 तारखेला सकाळी 6 वाजताची आकडेवारी काय सांगते तर दौंड बांधाऱ्यामधून भीमा नदी पात्रात येणारा जो प्रवाह आहे तो त्या ठिकाणचं मापन केंद्र सांगतं की 1,30,000 पेक्षा अधिकचा प्रवाह आहे. म्हणजे हा प्रवाह का वाढला? 80,000 वरती 82,000 वरती आलेला प्रवाह पुन्हा 50,000 का वाढला? तर खडकवासल्यातून सोडलेलं पाणी जे आहे ते पाणी वेगाने येऊ लागलं. ते पाणी यामध्ये ऍड झालं आणि त्यामुळे हा प्रवाह कुठेतरी वाढला गेलाय. आता वर जर पश्चिम घाटमाथ्यावर कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आणि तिथलं पाणी जर आणखीन वाढवलं गेलं, हा प्रवाह वाढू शकतो. मग 1,30,000चा प्रवाह 1,50,000 वरती जाऊ शकतो. एकंदरीत मला हे सांगायचंय की 1,00,000पेक्षा अधिकचा प्रवाह सध्या उजनी धरणामध्ये भीमा नदी पात्राच्या माध्यमातून वरून येतोय आणि मग त्याचा सारासार आपण विचार केला तर 24 तासामध्ये उजनीत किती पाणी वाढतंय तर 24 तासामध्ये उजनीत सरासरी 12 टीएमसी पेक्षा अधिकचं पाणी निश्चित मनानं वाढलं जातंय. म्हणजे दिवसाला 12 टीएमसीचं ॲव्हरेज जर आपण पकडलं तर साधारणपणे आजच्या स्थितीला 9 तारखेला सकाळी 6 वाजता उजनी धरणामधली आकडेवारी ही 77 टीएमसी सांगते. म्हणजेच उद्या 24 तास जर आपण विचार केला तर हा येणारा प्रवाह आपण जर लाखाच्या पुढे पकडला तर आणखीन 12 ते 14 टीएमसी पाणी या ठिकाणी वाढणार आहे. म्हणजेच जवळपास 90 टीएमसी उजनी धरण जे आहे ते उद्या सकाळी 6 पर्यंत होऊ शकतं. कदाचित त्याच्या पुढे देखील जाईल आणि मग मात्र उजनीवर अवलंबून असणाऱ्यांसाठी ही गोड बातमी म्हणावी लागेल. कारण उजनीची वाटचाल 100च्या दृष्टीने सुरू झाली असं म्हणायला काहीही हरकत नाही. कारण 117 टीएमसी उजनी धरण भरलं की 100% झालं आपण असं म्हणतो आणि मग अगदीच पुढच्या 4 दिवसामध्ये ते धरण 117 टीएमसी देखील होऊ शकतं. कारण एकदा 90 टीएमसी झालं किंवा 92 टीएमसी झालं तर पुढे अगदीच 15 टीएमसी ते 20 टीएमसी पाणी आलं की उजनी धरण टाचोटाच भरलं अशी स्थिती आहे. एकंदरीतच अल निनोचा प्रभाव आणि दुष्काळजन्य परिस्थिती या सर्व गोष्टींमध्ये उजनी भरेल की नाही याची चिंता सर्वांना होते. कारण पाठीमागच्या वर्षीचा अनुभव घेतला तर एप्रिल मे महिन्यातच अतिवृष्टी झाली होती. पूर्व मोसमी पाऊस आपण ज्याला म्हणू तो झाला होता. अगदीच तुम्हाला आठवत असेल पुणे सोलापूर हायवे जो आहे तो ओसंडून भरून वाहत होता. 4 चाकी वाहनं देखील त्या ठिकाणी वाहून गेली होती आणि त्यावेळची परिस्थिती मला आठवते. कारण त्या छाताडा इतक्या पाण्यात आम्ही त्यावेळी रिपोर्टिंग करत होतो. शेटपळगडे परिसरामध्ये एका दिवसात 14 मिलीमीटर पाऊस जो आहे माफ करा 14% पाऊस जो आहे तो त्या ठिकाणी झाला होता. म्हणजे वर्षातला सर्वात जास्त पाऊस जो आहे तो शेटपळगडे परिसरात त्यावेळी झाला होता आणि हे सर्व पाणी जे आहे ते खाली भीमा नदी पात्रात येऊन मिळालं होतं. आणि मला अजूनही आठवतं की
ज्यावेळी पुणे सोलापूर महामार्ग तुंबला होता मागील वर्षी, त्यावेळी एका 4 दिवसाच्या पावसामध्ये उजनी धरणामध्ये जवळपास 14 ते 15 TMC पाणी जे आहे ते वाढलं होतं. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की उजनी धरण जे आहे ते जूनमध्येच बऱ्यापैकी भरलं गेलं आणि मग जूनमध्येच ते 100% पर्यंत जाऊन पोहोचलं. मी हे का सांगतो तर आज आपण जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ही चर्चा करतोय आणि मग या दिवशी मागच्या वर्षीची आकडेवारी जर बघितली तर उजनी धरण 100% होतं. त्या मानाने ह्या वर्षी अशी परिस्थिती का नाही का तर या वर्षी जूनमध्ये पाऊस जो आहे तो आपल्याकडे झाला नाही आणि जुलैमध्ये पावसाने बॅटिंग सुरू केली आणि त्याचा हा परिणाम 1 महिना पुढे गेलेलाच आपल्याला पाहायला मिळतोय. आशा करूया की लवकरात लवकर उजनी धरण जे आहे ते 100% क्षमतेनं भरावं आणि उजनीवर अवलंबून असणारा सर्व शेतकरी आहे तो सुखी व्हावा आणि त्याला एक मोठा दिलासा यामधून मिळावा. तुर्तास थांबूया आपण इथेच आणि पुढील अपडेट जी आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करेन.